हे गाईज वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ. सो कसे आहात तुम्ही सगळे. सो आजचा आपला हा व्हिडिओ आहे बड्डेचा व्हिडिओ. माझ्या बड्डेनिमित्त आम्ही चाललो होतो बाहेर मालवणला आणि ठाण्याहून ट्रेन पकडली होती आणि ट्रेनमध्येच नाश्ता करायचा असं ठरवलं होतं. सो नाश्ता ऑर्डर केला. तर नाश्त्यामध्ये आज होते पोहे, उपमा आणि आधीने ते व्हेज थाली ऑर्डर केली होती. त्यामध्ये होती बटाट्याची भाजी, चपात्या आणि दही, गुलाबजाम आणि ह्याला मात्र काहीच चव नव्हती. कशालाच काही चव नव्हती. एकदम सुक्या चपात्या, बटाट्याची भाजी, त्याला पण अजिबात कसलीच चव नव्हती. पण हा बाहेरचा निसर्ग बघत बघत, हे नजारे बघत बघत कसेबसे मी 4-5 घास खाल्ले त्या पोह्याचे. इतके कडक कडक पोहे होते ना. पण भूक लागली होती आणि दुसरं काही विकायला आलं पण नव्हतं ट्रेनमध्ये. सो मी ते पोहेच कसे तरी खाल्ले. आणि मला ना ट्रेनमधलं जेवण आहे ना कधीच आवडलं नाही, कधीच नाही. मी इतकं ट्रॅव्हलिंग केलं आहे ना, पण ट्रेनमधलं जेवण मला हे कधीच पटलं नाही. त्याला टेस्टच नसते. आणि बाहेरचं क्लायमेट तुम्हाला दिसत असेलच, ढग भरून आले होते, त्यामुळे खूप सुंदर असं क्लायमेट झालं होतं. आणि असेच सगळे नजारे बघत बघत आम्ही फायनली पोचलो कुडाळला. आणि कुडाळ स्टेशनवरून आम्ही ऑटोने जाणार होतो, जे आम्ही रिसॉर्ट बुक केलं होतं तिथे. आणि हे पहा, कोकणातल्या निसर्गामध्ये ना एक वेगळीच गोष्ट आहे. इतका सुंदर निसर्ग आहे ना तिकडचं. म्हणजे तिकडचं वातावरणच खूप वेगळं आहे. ह्या नद्या, ही झाडं, म्हणजे नेहमी मी कधी इथे येते ना, मला नेहमी इथे हे हिरवंगारच दिसतं. सगळीकडे हिरवंगार दिसतं. आणि फायनली पोचलो आम्ही इथे. तर आज आम्ही राहणार होतो रिव्हर कॉस्ट, हे देवबागमध्ये आहे हा रिसॉर्ट. तिथे खूप मोठी प्रॉपर्टी आहे, मी तुम्हाला पुढे दाखवेलच. आणि बघा, हे रूम्स आहेत सगळे. आम्ही 2 दिवस इथे स्टे करणार होतो. आणि नेक्स्ट डेला आम्ही दुसऱ्या रूममध्ये, म्हणजे जो रूम मला हवा होता ना, ऑरा रूम, तो मला बरोबर माझ्या बड्डेच्या दिवशीच मिळणार होता. 7 तारखेला तो ऑलरेडी बुक होता. सो आम्ही तेव्हा 7 तारखेला दुसरा रूम बुक केलेला. सो बघा, ही प्रॉपर्टी बघा, एकदम 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 छान आहे. नदीच्या बाजूलाच हे रिसॉर्ट त्यांनी बांधलेलं आहे. आणि फुल स्वित्झर्लँडची फिलिंग येते इकडे आल्यावर. हे अगदी तसेच घर आहेत. तुम्ही स्वित्झर्लँडमध्ये बघितलं असेल ग्रीनरी, आणि तिकडची घरं कशी असतात, म्हणजे थोडेसे वुडन टाईप अशी घरं असतात ना, त्या टाईपमध्येच इथे घरं आहेत. आणि हे 2 तुम्हाला दिसत आहेत का रूम्स, हे वेगळे रूम आहेत. हे ऑरा नाव आहे याचं. तर हा रूम मी उद्या म्हणजे आम्ही बुक केला होता, जो आम्हाला आज नाही मिळाला. सो आज दुसरा रूम होता. सो ही नदी बघा, हे नदी आणि इथे हे आपला हा रूम, किती सुंदर आहे हे. किती म्हणजे ना, तुम्हाला माहिती आहे, आपण लहानपणी निसर्ग चित्र काढायचो आपल्या चित्रकलेच्या वहीमध्ये. तेव्हा कसं असायचं, आपलं घर, आपल्या घरासमोर वाहणारी ही नदी, त्या नदीमध्ये एक ही छोटीशी होडी. अगदी तसंच वाटत होतं मला इकडे येऊन. खूप शांत ह्या नदीचा आवाज आणि समोर हा डोंगर, सेम असं वाटत होतं मी निसर्ग चित्र बघते आहे. तर फुल स्वित्झर्लँडवाली फिलिंग मला येत होती, कारण की इकडची घरं बघून आहे ना, सेम तसंच वाटत होतं मला. आणि इतकी मोठी प्रॉपर्टी आहे ना ही, तुम्ही समोर बघत असाल, खूप मोठी प्रॉपर्टी आहे. तुम्ही खूप छान एक्सप्लोअर करू शकता. आणि हा आहे आमचा आजचा रूम. तर चला पटकन तुम्हाला छोटीशी रूम टूर पण देते. तर डोर ओपन केल्या केल्या समोरच आमचा बॅग्स, म्हणजे हे सगळं स्टोरेज होते, इकडचे वॉर्डरोब होते. आणि त्यानंतर हा मोठा मिरर, आणि मिररमध्ये आहे मी आणि माझा अवतार बघा, खूप खराब झाला होता. पहाटे उठले होते मी 4 वाजता. 4 वाजल्यापासून जागे होते. आणि हा आहे रूम. खूप मस्त स्पेशियस रूम होता. बेड पण खूप मोठा, किंग साईज बेड होता मोठा. आणि समोरच आहे हा टी व्ही. आणि माझ्या फोनची फ्लॅशलाईट का चालू आहे मला हे आत्ता कळतं. व्हिडिओ एडिट करता करता मला कळालंच नाही फोनची फ्लॅशलाईट ही कधी सुरू झाली होती ते. आणि समोरच आहे ही बाल्कनी. आणि समोरचा व्ह्यू बघा, किती ग्रीनरी आहे इथे. म्हणजे या रिसॉर्टमध्ये ना तुम्हाला ग्रीनरी दिसेल, खूप ग्रीनरी आहे, खूप झाडं आहेत इथे. खूप खूप छान वाटतं. आणि समोर बघा, थोडी थोडी तुम्हाला नदीसुद्धा दिसत असेल, म्हणजे जिथे आपण मगाशी होतो ना, जिथे फिरत होतो, तुम्हाला मगाशी म्हटलं मी ही प्रॉपर्टी बघा, ते आहे हे समोर. आणि हे बघा कसलं झाड आहे माहीत नाही, आणि ही फळं आली आहेत. सो तुम्हाला ह्याचं नाव माहिती असेल ना, तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मला माहीत नाही याला काय म्हणतात.
आणि समोर बघा तुम्हाला पाणी दिसत असेल. खूपच छान वाटतं इथे. मला तर इतकं भारी वाटत होतं ना, खूप मस्त वाटत होतं. आणि हे खाली कॉटेजेस तुम्हाला दिसत आहेत ना, तुम्ही ते सुद्धा रूम घेऊ शकता. पण मला ते थोडेसे अनसेफ वाटले, कारण त्याच्यासमोर ना म्हणजे लोकांची ये-जा आहे. म्हणजे आपण तिथून सगळेजण फिरतात तिथे आणि त्याला पूर्ण ग्लास विंडो आहे. जशी बघा ही विंडो कशी आहे तशी तिथे खाली पूर्ण ग्लास विंडो आहे. सो मला ते थोडंसं अनसेफ वाटले, म्हणून मी सेकंड फ्लोअरचा हा ड्युप्लेक्स रूम आम्ही इथे घेतला होता. आता आपण वॉशरूम बघूया कसं आहे ते. तर ओहो, इथे जकूझी आहे. सो मजा येणार आहे आता जकूझीमध्ये. पूर्ण बॉडी मसाज होईल आणि खूप मोठं वॉशरूम पण आहे आणि एकदम क्लीननेस आहे इकडे सगळं काही. आणि बघा अजून पण माझ्या फोनची फ्लॅशलाईट ही चालूच आहे. मला मिररमध्ये पण दिसत नाही आहे ती फ्लॅशलाईट. त्यानंतर थोडंसं फ्रेश होऊन लगेचच जेवायला आलो, कारण की खूप भूक लागली होती. ट्रेनमध्ये पण थोडेसे पोहे खाल्ले होते, त्यामुळे विचार केला की पहिले आपण जेवून घेऊया आणि नंतर मग थोडा आराम करूया. आणि यांचं रेस्टॉरंटसुद्धा हे म्हणजे रिसॉर्टमध्येच होतं, म्हणजे समोरच, म्हणजे जास्त काही लांब नव्हतं, एकदम सगळं काही जवळच होतं. आणि तुम्ही आता लेफ्टला बघितलं असेल ती घरं, तो वरचा रूम होता तो आमचा होता. आणि हा कुत्रा बघा कुठून पण येतो, तो माझ्या व्हिडिओमध्येच येतो आहे. पूर्ण व्हिडिओमध्ये हा कुत्रा तुम्हाला दिसेल. आणि आज आम्ही ऑर्डर केलं होतं माझं ऑल टाईम फेवरेट प्रॉन्स थाली. हा तिसऱ्याचा मसाला आहे. हा आधीने ऑर्डर केला होता. आणि थाली आधीनेसुद्धा कोळंबी थालीच ऑर्डर केली होती, पण त्यांनी चपाती त्याच्यामध्ये घेतली होती आणि मी घेतली होती तांदळाची भाकर. आणि इकडच्या जेवणाची चव तर तुम्हाला माहीत असेलच. मालवणी पद्धतीचं जेवण हे किती टेस्टी असतं ते. खास करून हे ना फ्रेश असतं. इकडचं सी फूड सगळे फ्रेश असतात. आणि हे ज्या पद्धतीने बनवतात ना, म्हणजे ऑथेंटिक पद्धतीने, त्या पद्धतीने मी कुठेच म्हणजे खाल्लं नाही आहे अजून. आपले मुंबईमध्ये पण इतके मोठे मोठे रेस्टॉरंट आहेत मालवणी, पण ही जी चव असते ना, म्हणजे इथे येऊन जे आपण खातो ना, ती चव तुम्हाला कुठेच नाही मिळणार. तर असंच खूप टेस्टी होती ही थाली, प्रॉन्स थाली. म्हणजे एकदम असं आपण घरी कसं बनवतो, एकदम घरगुती स्टाईल, त्याचप्रमाणे यांनी बनवलेलं सगळं हे. जेवण करून रूममध्ये आलो आणि म्हटलं आज थोडा आराम करूया, कारण आम्ही पहाटे उठलो होतो, थोडं ट्रॅव्हलिंग पण झाली होती जास्त, तर थकल्यासारखं वाटत होतं. आणि अजून 4-5 दिवस आम्ही होतो मालवणमध्येच, तर म्हटलं आजच्या दिवस आपण आराम करूया. आणि आराम करता करता कधी रात्र झाली हे आम्हाला कळालंच नाही. आम्ही जे दुपारी झोपलो डायरेक्ट आम्हाला रात्री जाग आली. आणि रात्री मग आम्ही हे जेवण रूमवर ऑर्डर केलेलं. आम्ही रेस्टॉरंटमध्ये नाही गेलो. तिथे रूममध्ये पण तुम्हाला आणून देतात जेवण गरमागरम, तुम्ही जे ऑर्डर कराल ते. तर जेवणामध्ये आम्ही ऑर्डर केलं होतं आज, हे स्टार्टर मागवलं होतं. तंदुरी प्रॉन्स आहेत हे. आणि आधीचे मित्रसुद्धा आले होते भेटायला, जे मालवणमध्येच राहतात. ते आज आम्हाला भेटायला आले होते, म्हणून तुम्हाला इकडे क्वांटिटी जास्त दिसत असेल जेवणाची. तर आम्ही तंदुरी प्रॉन्स आहे, तंदुरी पापलेट आहे, रवा फ्राय आहे, कोळंबी. आणि रात्रीचा व्ह्यू बघा समोर इतका छान दिसतो ना, म्हणजे झाडाला लाईटिंग वगैरे केली आहे आणि एकदम शांत. आणि समोर जे गार्डन दिसतंय ना, तुम्ही तिथे बसून सुद्धा जेवू शकता. इकडचे जे स्टाफ आहेत ते तुम्हाला मस्त सेटअप करून देतील गार्डनमध्ये पण. आमच्या समोर पण एक मोठी फॅमिली होती, ते सगळेजण गार्डनमध्ये जेवायला बसले होते आणि खूप छान एन्जॉय करत होते. त्यानंतर मेन कोर्समध्ये आम्ही कोळंबी भात ऑर्डर केला होता. इकडची ऑथेंटिक डिश आहे ही. आणि त्यानंतर हा आहे सकाळचा नाश्ता. तर सकाळचा नाश्ता पण आम्ही रूममध्येच ऑर्डर केला होता, कारण की आज आम्हाला दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट व्हायचं होतं. काल मी जो रूम दाखवलेला ऑरा, त्या रूममध्ये. तर नाश्त्याला होतं ब्रेड ऑमलेट आणि मिसळपाव आणि कॉफी. नंतर मी ते जकूझी भरायला लावली होती. आज मी फर्स्ट टाईम जकूझीमध्ये बसणार होते. मी खूप ऐकलं होतं की जकूझीमध्ये बसल्याने एकदम बॉडी रिलॅक्स होते, आपले मसल्स असतात ते रिलॅक्स होतात, कारण की याच्यामध्ये वेगवेगळे प्रकारचे मोड असतात, व्हायब्रेट वगैरे. तर खूप बॉडीला आराम मिळतो. आणि आज मी तो एक्सपिरियन्स घेणार होते. तर भरायला तर लावली आहे. नंतर मग मी ह्याच्यामध्ये बसले आणि खरंच खूप 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 एकदम रिलॅक्स फील झालं मला. माझी बॉडी पेन करत होती, माझे पाय दुखत होते, एकदम रिलॅक्स वाटलं, सगळे मसल्स असे मोकळे झाले होते, खूप छान वाटलं. आणि नंतर मग आम्ही चेकआउट केलं त्या रूममधून, दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट झालो. आणि फायनली हा माझा ड्रीम रूम होता. मला तिथे आल्यावर इतकं भारी वाटत होतं ना, तुम्हाला काय सांगू. खूप मस्त हा समोरचा
डोंगर आहे ना एकदम हिरवागार आणि आता कॅमेरा ना किती जस्टिस करतो आहे हे सगळं कॅप्चर मला काही कळत नाही, पण तुम्ही इथे नक्की या, एकदा तरी नक्की या. तुमच्या डोळ्यांनी हे सगळं निसर्ग बघा, ही काय म्हणतात हे जी सुंदरता ह्या रिसॉर्टची हे तुम्ही बघा. तुम्हाला खूप 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 आवडेल, खूप आवडेल. तर असा हा काहीसा रूम होता आजचा. ट्रायंगल शेपचा रूम होता, मोठा होता आणि हे बघा समोर बघा, म्हणजे आपण जिथून एंट्री करतो आपलं मेन डोअर जे रूमचं आहे त्याच्या समोरचाच व्ह्यू बघा तुम्ही. ओ हो हो हो, वॉट अ ब्युटी यार. सो 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 नाईस. इतकं भारी वाटत होतं ना तिथे. तुम्हाला वाटत असेल की मी का सारखं हेच बोलते आहे, पण ना खरंच हे बघून ना मला असं वाटत होतं की सतत मी ना हेच बघत राहावं. इतकं छान वाटत होतं. तुम्हाला ना खरं सांगते फोनमधून तुम्हाला नाही कळणार. तुम्ही नक्की एकदा तरी या इथे या रिसॉर्टला. खूप सुंदर प्रॉपर्टी आहे, खूप छान लोकेशन आहे. तुम्ही नक्की एक्सप्लोअर करा ही प्रॉपर्टी एकदा तरी. तुम्हाला खूप आवडेल, खूप खूप आवडेल. तर मला तर ना असं असं वाटत होतं मी ना असं स्वर्गात आले आहे. इतकं छान वाटत होतं. म्हणजे मी तुम्हाला मगाशी म्हणाले ना स्टार्टिंगला, की असं वाटतं की हे निसर्ग चित्र आहे. हे समोरचं डोंगर, आपल्या दारासमोरून वाहणारी नदी, हे सेम तसंच वाटत होतं इकडे येऊन. तर बघा मी बेडवर बसले होते आणि समोर मी हेच सगळं बघत होते. किती छान वाटतंय. तुम्हीच बघा किती मस्त व्ह्यू वाटतंय. आणि मध्येच पाऊस येत होता ना मध्ये-मध्ये, तेव्हा तर अजून अजून छान वाटत होतं. आम्ही उद्या पण मालवणमधलंच एक दुसरं रिसॉर्ट पण बुक केलं होतं. पण मी आधीला म्हटलं की आधी आपण एक दिवस इथे अजून राहूया. आधीने इन्क्वायरी पण केली होती मॅनेजरकडे, पण हा रूम ऑलरेडी बुक होता उद्या. सो आम्हाला एकच दिवस हा मिळणार होता. त्यानंतर फ्रेशनअप वगैरे होऊन कॉफी एन्जॉय केली आणि हे सगळं बघत बघत कॉफीची चव ही अजूनच भारी लागत होती. काल जो आलेला थकवा हा कुठे गेला हे कळालंच नाही. इतकं माइंड रिलॅक्स झालं होतं. आणि आता निघालेलो जेवायला आणि समोर तुम्हाला रूम दाखवते मी. काल आम्ही ज्या रूममध्ये थांबलो होतो तो होता हा रूम. तर ह्या रूममध्ये आम्ही काल थांबलो होतो आणि इकडचं रेस्टॉरंट पण बघा अर्ध्या मिनटावर आहे. म्हणजे आम्ही आता रूमवरून निघालो, ह्या रूमवरून निघालो आणि समोर आधी चालला आहे त्याच्या लेफ्ट साईडला जे आहे ते आहे रेस्टॉरंट. आणि इथे फुलं वगैरे पण बघा किती छान यांनी सगळं असं झाडं वगैरे लावलेली आहेत आणि क्लीन बघा किती आहे ते. त्यानंतर जेवणामध्ये आज मी चिकन फ्राईड राईस ऑर्डर केलं होतं. आज थोडं चायनीज खायचं मन करत होतं आणि आधीने इथे व्हेज मागवलं होतं. आज ही काळ्या वाटाण्याची उसळ आणि ज्वारीची भाकरी आहे आणि चायनीज पण खूप टेस्टी होतं इकडे. मला वाटलं की इतकं टेस्टी नसेल, पण मस्त होतं चायनीज, खूप टेस्टी. आणि ही उसळ होती वाटाण्याची, ही पण खूप टेस्टी होती. त्यानंतर इथे पाऊस आलेला आणि क्लायमेट इतकं छान झालं होतं ना, तर म्हटलं चला थोडे फोटोज क्लिक करूया. तर आधी इथे माझे फोटोज क्लिक करत होता. त्याला म्हटलं 1-2 व्हिडिओसुद्धा घे. तर व्हिडिओ पण काढले, फोटोज पण काढले. खूप मजा आली पावसामध्ये. क्लायमेट खूपच छान झालं होतं. एकदम असं थंड थंड वाटत होतं. आणि त्यानंतर रूममध्ये मी जरा वेळ आराम केला आणि उठल्यावर बघते तर काय, इथे माझ्या बर्थडेची तयारी सुरू होती. सेटअप लागत होता आणि मला हे काहीच माहीत नव्हतं. मला काहीच आयडिया नव्हती आणि आधीने हे अगोदरच प्लॅन केलं होतं. मी त्याला ना खूप आधी एकदा म्हणाले होते की आधी माझी ना खूप अशी विश आहे की मला ना असं समुद्रकाठी किंवा नदीकाठी माझा बर्थडे सेलिब्रेट करायचं आहे मला एकदा तरी. त्याने ते इतक्या वर्षाची गोष्ट लक्षात ठेवली आणि अगदी सेम टू सेम तसंच त्यांनी सगळा हा प्लॅन केला होता. इतकं छान पूर्ण सेटअप केलं होतं ना, मला बघून इतकी मी इमोशनल झाले ना, मला असं वाटत होतं काय करू आणि काय नको. माझी खूप इच्छा होती ही आणि सेम त्यांनी तसंच केलेलं. तर तुम्हीच बघा हा किती छान वाटते बघा. हे नदी आहे आणि नदीच्या काठी हे आपला बड्डे सेटअप आहे. इथे आपला बड्डे सेलिब्रेट होणार आहे. किती छान वाटतंय. आणि मी याच्या आधी ना माझा बड्डे फॅमिलीसोबतच करायचे. माझा फर्स्ट टाईम होता हा बाहेर डेस्टिनेशन बड्डे. आणि इवन तुम्ही बघा माझ्या ड्रेसचा कलर काय आहे तो पण. त्यांनी बलून्स पण अगदी सेम
त्याच कलरचे लावलेले आहेत. म्हणजे सेम कलर आहे बलूनचा पण जो माझ्या ड्रेसचा आहे. इतकं त्याने सगळं लक्षात ठेवलेलं आहे आणि खूप छान माझा हा ड्रीमी बड्डे होता. खूप म्हणजे मला खूप आवडला. म्हणजे मला एवढं तर माहीत होतं की आता बड्डे आहे तर आधी केक वगैरे आणेलच बड्डेला, तो कट करू आपण एका रूममध्ये वगैरे, असं सगळं मला माहीत होतं. पण हे इतका मोठा सेटअप करेल तो आणि इतकं मोठं सेलिब्रेशन करेल हे मला काहीच कल्पना नव्हती, काही आयडिया नव्हती. आणि हे सगळं बघून ना मी एकदम शॉक झाले आणि इमोशनल झाले आणि खूप मजा आली बड्डेला. यावेळेसचा माझा बेस्ट बड्डे होता. त्यानंतर मग केक कट केला, गप्पा मारल्या, फोटोज काढले, खूप छान छान व्हिडिओज केलेत, खूप छान. आणि थोडंसं रडलेसुद्धा कारण की मला एकदम इमोशनल झाले होते मी. आणि आधीला मी हे सांगत होते की आधी थँक्यू सो मच, तू इतकं केलंस माझ्यासाठी, त्यासाठी खूप थँक्यू. नंतर मग इथे थोडीशी मस्ती वगैरे पण सुरू होती आमची. मी फोटोज इथे काढत होते तर आधीची बघा काय मस्ती इकडे चालू होती, मला व्हिडिओ बनवून देत नव्हता. आणि तेवढ्यात असं झालं की खूप जोराचा पाऊस आला. तर नशीब आम्ही पटकन आमचं सेलिब्रेशन करून घेतलं. पाऊस आला बघा आणि सगळं सेटअप भिजला. त्यानंतर मग आली जेवणाची वेळ आणि आजचा मेनू परत तोच होता, कारण की तोच एक माझ्या आवडीचा आहे. तुम्हाला मी म्हटलं मला कोळंबीच खूप आवडते, बाकीचं मला काही आवडत नाही. तर इथे आधीने घेतलेलं पापलेट तंदुरी आणि इथे कोळंबी. सो असा काही मेनू होता आणि आज माझा बड्डे होता, सो त्यांनी असं काही स्पेशल करून दिलं होतं मला. बघा इथे बांगडा फ्राय आहे हा, आणि खूप असं स्पेशल काय करून ते मला पाठवत होते, कारण की त्यांनाही स्टाफला कळालेलं की आज बड्डे आहे. आणि मेन कोर्समध्ये आम्ही कालचा जो कोळंबी भात मागवला होता तोच आधीला आवडला, सो आम्ही आज पण तोच ऑर्डर केला होता. आणि त्यानंतर आजची बड्डे स्पेशल स्वीट डिश होती उकडीचे मोदक. खास त्यांनी बनवून पाठवले होते आणि इतके सुंदर आणि इतके टेस्टी, एकदम फ्रेश असे उकडीचे मोदक होते, गरमागरम. खूप मजा आली खायला. त्यानंतर रात्री इकडचं क्लायमेट इतकं छान झालं होतं ना, कारण नुकताच पाऊस पडून गेला होता, म्हणून एकदम थंड वातावरण झालं होतं. आम्ही टॅबवर गाणी लावलेली आणि गाणी गात होतो दोघं पण. खूप मस्त वाटत होतं. समोर पाण्याचा आवाज पण येत होता, थोडा मध्ये पाऊससुद्धा येत होता. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर मस्त फ्रेशनअप वगैरे होऊन मी पुन्हा फोटोज क्लिक केले, कारण की इथे किती फोटोज क्लिक करू ना तेवढे कमीच आहेत, इतकं सुंदर लोकेशन आहे. आणि इथे बघा मी हे सेल्फी व्हिडिओ काढला आहे. हा कुठे काढला आहे, हा आपला जो रूम आहे, हा ग्लास रूम आहे ना, सो त्याच्यामध्येच हे इतकं छान रिफ्लेक्ट होत होतं. मागची बघा नदी पण दिसते आहे, मी पण दिसते आहे, आणि खूप छान सेल्फी येत होती, म्हणून मी आपल्या रूमच्या ग्लासमध्येच हा सेल्फी व्हिडिओ काढला. आणि त्यानंतर चेकआउट करायची वेळ आली, सो तयारी वगैरे झाली आणि आता आम्ही चेकआउट करत होतो. तर म्हटलं जाता अजून एक छोटूसा सेल्फी व्हिडिओ काढूया, कारण की इकडचं रिफ्लेक्टरनं खूपच छान वाटत होतं, मागचं सगळं दिसत होतं ना, तर खूपच छान वाटत होतं. सो आम्ही आता निघालो होतो आणि अजून बरीचशी प्रॉपर्टी आहे इथे, म्हणजे एक्सप्लोअर करण्यासारखी आम्ही केली, पण त्याचे काही व्हिडिओज नाही घेता आले मला, कारण की मोबाईलची बॅटरी डाऊन होती. सो तुम्ही ही सगळी प्रॉपर्टी पूर्ण एक्सप्लोअर करा. पुढेही खूप छान आहे, झोके आहेत त्यांनी झाडाला बांधलेले, खूप छान वाटतं ते पण, एकदम हवेशीर आहे. तर तुम्ही नक्की सगळीकडे फिरा, खूप मोठी आहे, खूप छान लोकेशन आहे हे, तुम्ही नक्की इकडे एकदा तरी या. आणि जाता माझी नजर गेली ह्या सायकलकडे, तर आधीला म्हटलं आधी मी पण एक राऊंड मारून येते. इथे 2 सायकल्स आहेत, तुम्ही सायकलसुद्धा चालवू शकता, सायकलवर बसूनसुद्धा ही प्रॉपर्टी एक्सप्लोअर करू शकता. खूप मजा येते सायकल चालवायला इथे. पूर्ण ग्रीनरी आहे आणि मस्त याने छोटंसं असं रोड बनवला आहे ना, तर खूप छान वाटतं. तर मी पण एक सायकलचा राऊंड मारून आले, तोपर्यंत आधी बिल वगैरे सगळं काही ते बघत होता. आणि येता मी आधीला म्हटलं की आधी तू पण एक राऊंड मारून ये सायकलचा, खूप छान वाटतं, मस्त वाटतं. सो आधी म्हणाला की ठीक आहे, मी पण एक राऊंड मारून येतो. सो आता इथून तर जावंशी वाटत नव्हतं आणि मला दरवेळेस असंच होतं, कुठेही मी रिसॉर्टला गेले ना, तिथे चेकआउट करताना मला खूप असं वाटतं की अजून इथे राहावं. पण नाईलाज होता आम्हाला चेकआउट करायला लागणारच होतं, कारण की दुसरीकडे पण आम्ही रूम बुक केला होता आणि तेही रिसॉर्ट कुठलं आहे त्याच्यासाठी याचा नेक्स्ट पार्ट, म्हणजे या व्हिडिओचा नेक्स्ट पार्ट नक्की बघा. याच्यामध्येच व्हिडिओ बनवला असता तर खूप मोठा व्हिडिओ झाला असता, म्हणून त्याचा मी नेक्स्ट पार्ट बनवेल.
तो पण रिसॉर्ट खूप छान आहे, तुम्हाला खूप आवडेल. हा नदीच्या काठी होता, तो बीचच्या काठी आहे. सो तुम्ही समजू शकाल अजून कसा असेल तो. आणि अशाच पद्धतीने आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास आमचा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून आम्हाला नक्की सांगा कसं वाटलं ते. तर पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.